आप की अदालत मध्ये काँग्रेस लीडर सचिन पायलटवर आरोप आहे की यांच्या पार्टीमध्ये कन्फ्युजन आहे. सचिन, तुम्ही पार्टीचे महासचिव आहात. खूप सारे लोक आजकाल हे म्हणतात की देशामध्ये निवडणूक होणार आहे, 100 दिवस बाकी आहेत आणि तुमच्या पार्टीची सगळी ताकद न्याय यात्रा काढण्यामध्ये लागली आहे. निवडणुकीची चिंता नाही आहे? हे बघा, जे राहुल गांधीजींची जी पहिली यात्रा होती रजतजी, ती स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने इतकी व्यापक यात्रा केली नव्हती. 4,500 किलोमीटर पायी चालले ते कन्याकुमारीतून काश्मीरपर्यंत. आणि त्या यात्रेचा रिस्पॉन्स जी मी स्वतः बघितलं तो अभूतपूर्व होता. आणि लोकांनी डिमांड केली, काँग्रेस कमिटीने डिमांड केली की लोकसभेच्या आधी एक पूर्वेपासून पश्चिमेला यात्रा केली पाहिजे, कारण वेळ कमी होती म्हणून या यात्रेला मिक्स ठेवण्यात आलं आहे. बसमध्ये पण आहे आणि पायी पण आहे. यात्रा काढण्यास जो निर्णय होता तो पार्टीचा होता आणि तथापि ही वोट मिळवण्यासाठीची यात्रा नाही आहे, राजकीय दृष्टिकोन नाही आहे. पण या यात्रेमध्ये जो संदेश होता आणि आजही आहे, जे लोक स्वतःला उपेक्षित समजतात, ज्यांचा आवाज ऐकला नाही जात, ही यात्रा निघाली रजतजी इम्फालवरून, मणिपूरहून. मणिपूरमध्ये काय झालं होतं आपल्या सर्वांना माहीत. तिथे व्यापक हिंसा झाली, व्हायलन्स झाला, हत्या, बलात्कार. तर तिथं वातावरण खूप खराब होतं. तर त्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी, औषध लावण्यासाठी आणि न्याय म्हणतो तेव्हा महिला असो, तरुण असो, शेतकरी असो, त्यांना न्याय मिळायला हवं शासनाकडून. आणि विपक्षामध्ये असून अशी मागणी करणं काही चुकीचं नाहीये. आता निवडणूक होईल, उन्हाळ्यामध्ये होईल. जानेवारीपासून मार्चपर्यंत 50-60 दिवस राहुल गांधीजी आणि सगळे निघत आहेत, या मुद्द्यांना घेऊन रेखांकित करत आहेत, सरकारचं लक्ष वेधून घेत आहेत. तर त्याला मी चुकीचं नाही समजत. आणि हे तेव्हा झालं जेव्हा पार्टीने म्हटलंय, जेव्हा पहिली यात्रा होती ती खूप यशस्वी झाली, त्यामुळे लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झाला. आणि हे तर ठीक आहे, आम्ही कर्नाटक जिंकले, मध्य प्रदेश हरले, हारणं जिंकणं सुरू असतं. पण राजकारणात काही तत्व असतात, काही मुद्दे असतात आणि त्याच मुद्द्यांना घेऊन आपण पुढे गेलो तर त्यामध्ये पार्टीला पण फायदा होईल आणि देशाचा पण फायदा होईल. हे बघा, अशा वेळी जेव्हा तुम्ही खूप साऱ्या विरोधी दलांबरोबर सहयोगी झाला आहात, ज्यावेळी सीट शेअरिंगची चर्चा होत आहे, ज्यावेळी यावर चर्चा होते की पंजाबमध्ये कोण सहयोगी असतील, किती सीट्स असतील, त्यावेळेस पार्टी लिडरशिप राहुल गांधी मुख्यतः तेच निर्णय घेतात. ते आता नाही, असं नाहीये. पहा, काँग्रेस पार्टीमध्ये आज अध्यक्ष खरगे साहेब आहेत आणि खरगे साहेब सगळ्यांना माहिती आहे की खरगे साहेब कसे अध्यक्ष आहेत. तुम्ही काहीही बोललात तरी जे काँग्रेस प्रेसिडेंट, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि आमची एक कमिटी आहे, इंडिया अलायन्सचा एक गट आहे, सगळं काम चाललं आहे. आणि जो सीट शेअरिंगचा इश्यू आहे, वेगवेगळ्या राज्यात असो, नेत्यांशी बोलण्याचा असो, कॅम्पेन बनवायचं असो, ते सगळं काम बरोबरीने चाललं आहे. काम थांबलं नाहीये, कारण निवडणूक जवळ आहे. पण प्रवासाचा अद्वितीय अनुभव आधी होता, त्याची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मन होता. पण इंडिया अलायन्सचं, सीट शेअरिंगचं, कॅम्पेनिंगचं, धोरणाचं आम्ही काम करताच आहोत. आम्ही अशा गोष्टी ऐकतो. भगवंत मान मुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात एक होती काँग्रेस, आणि काँग्रेसचा एक नेता उत्तर देतो, एक होता विदूषक. आता ते त्यांच्या पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी विधान केलं, कोणी काउंटर केलं, तर थोडी खेचाखेची तर चालतेच राजकारणात. आता याचं काय उत्तर देणार? ममता बॅनर्जी बोलल्या की त्या लेफ्टवाल्यांसोबत अजिबात बसणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पार्टीला आजकाल लेफ्टवाले चालवत आहेत. नाही, मी त्यांच्या म्हणण्याशी सहमत नाहीये. ममताजी एक सन्माननीय नेता आहेत आणि कित्येक वेळा मुख्यमंत्री बनल्या बंगालच्या. त्यांची एक वेगळी उंची आहे बंगालमध्ये. पण इंडिया अलायन्समध्ये सगळ्यांची बरोबरची हिस्सेदारी आहे. बंगालमध्ये सीट शेअरिंग कसं असेल त्यावर चर्चा आम्ही करतोय, परिणाम लवकरच निघेल. पण उद्देश हा आहे की जे इंडिया अलायन्सचे सहकारी आहेत, तर त्या सगळ्यांच्या पार्टीचे वोट जोडलात तर 60% जास्त वोट मिळतंय. आणि जे NDA सहकारी होते त्यांना 35% कमी वोट मिळाले. तर चिंता ही आहे भाजपाची की जर इंडिया अलायन्सचे सगळे भागीदार एकत्र येऊन लढले आणि निवडणूक जर आमनेसामने झाली तर काहीही होऊ शकत. म्हणून ते जास्त चिंतित आहे इंडिया अलायन्सच्या एकताला घेऊन. जर सीट शेअरिंगच्या बोलायचं झालं तर बघा, प्रत्येक रिजनल पार्टीचं एक महत्त्व आहे. मग ते बंगाल असो, महाराष्ट्र असो, बिहार असो, पंजाब असो. पण राष्ट्रीय स्तरावर, पॅन इंडिया लेवलवर भाजपला जर कोणी आव्हान देऊ शकत नॅशनली तर ती काँग्रेस पार्टी आहे. आणि आपण समजतो की आपल्याला काही ना काही देवाणघेवाण करावी लागेल सीट शेअरिंगसाठी. आम्ही त्यासाठी तयार आहोत, कारण ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे प्रजासत्तासाठी, लोकतंत्रासाठी, देशासाठी. मजबूत विपक्ष असेल तर लोकशाहीची भरभराट होते. म्हणून इंडिया अलायन्सचं आमचं गठबंधनचे झालं, मुद्द्यांना घेऊन झालंय आणि लवकरच सगळे मुद्दे सेटल करून आम्ही सीट शेअरिंग करू.
चिंता नाहीये का की वेळ कमी राहिलाय, अजून ठरलं नाहीये की अलायन्सचा कन्व्हेअर कोण असेल, प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल? नाही, आम्ही वर लोकांनी नाहीये, वराती आलेत. नाही, जर खूप आधी निर्णय घेतला गेलेला की आम्ही कोणत्याही पदाची महत्वाकांक्षा ठेवून नेतागिरी नाही करतो आणि कोण कोणत्या पदावर बसेल हा निर्णय वेळेवर घेतला जाईल. पहिला उद्देश हा आहे की आम्ही एकता करू. सोपं नाहीये रजतजी, मी सांगतो तुम्हाला. एवढे दल आहेत, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आहेत, सर्वांचे. कित्येक वेळा आम्ही आपसात लढलोय एकमेकासमोर. तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या देशात वेगवेगळ्या पार्टींना एकत्र आणणं आणि सहजतेने त्यांना पुढे घेऊन जाणं सोपं काम नाहीये. पण सगळ्यांना वाटलं की गरजेचं आहे, म्हणून इंडिया अलायन्स बांधण्यात आलं. आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समुळे विपक्षाची जी एकता आहे ती जर मजबूतीने पुढे जाते तर एक चांगली निवडणूक होईल NDA सोबत. आणि नका विसरू की NDAचे जे भागीदार होते, मग ते अकाली दल असेल, शिवसेना असेल, JDU असेल, वेगवेगळे जे BJP सोडून गेले, आता BJPला वाटतं की आपल्या दमावर आपण पूर्ण मैदान फतेह करू. तर समजेल जेव्हा निवडणूक येईल लोकसभाची. तुम्ही बोलताय की आम्ही इश्यूजवर लढणार. आता एक सगळ्यात मोठा इश्यू जो मागच्या 9 वर्षांपासून राहुल गांधीच्या डोक्यात आहे तो म्हणजे अडाणी. ते बोलतात की मोदीजींनी अडाणींना विमानतळ दिली, जमीन दिली, त्यांना फेवर केलं, त्यांना पोर्ट दिले. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आत्ताच मुख्यमंत्री बनले तेलंगणाचे आणि बनताच पहिली ॲग्रीमेंट त्यांनी अडाणींसोबत साईन केलंय 12,400 करोडचं. कोणीही उद्योगपती असेल, कोणताही इंडस्ट्रियलिस्ट असेल, जर तो कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये, कोणत्या बिडिंगमध्ये क्वालिफाय करतो, इन्व्हेस्ट करतो राज्यात, कोणत्याही गव्हर्नमेंटला वाटेल पैसा मिळो, गुंतवणूक हो, रोजगार मिळो, उद्योगाला लागो, त्यामध्ये काही चुकीचं नाही. पण जर तुम्ही नियम कायद्यांना लक्षात घेऊन असा काही मार्ग काढाल की देशाचं जेवढं खाण, खदान, वीज घर, विमानतळ, एअरपोर्ट, रेल्वे सगळं काही 1 किंवा 2 लोकांना देऊन टाकाल, तर देशाची संपत्ती आहे त्याचं एक ट्रान्सपरंट पद्धतीने काम व्हायला हवं. आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे की सगळं काही असं होत आहे ज्यामध्ये संशयाला जागा आहे, तर कृपा करून पारदर्शकता वाढत जायला हवी. ट्रान्सपरंटली काम व्हावं. सचिन, राजस्थानमध्ये तुमचं सरकार होतं, बरोबर. 25,000 कोटींचं इन्व्हेस्टमेंट साईन केलं अशोक गेहलोतजीच्या सरकारने. नाही, रजतजी, तुम्ही त्या मी सरकारचा असं भाग नाही म्हणत. होते. पहिली गोष्ट तुम्ही म्हणजे केलं तर चांगलं. नाही, असं नाही. मी तर म्हणतो 1,00,000 कोटी इन्व्हेस्ट करा, पण कॉम्पिटिशनमध्ये बिडिंग व्हावं, क्वालिफाय करा, दिलेल्या नियम कायद्यांचं पालन करा, इन्व्हेस्ट करा, कोणालाही हरकत नाही. जेव्हा अडाणीजी आपकी अदालतमध्ये होते त्यांना विचारलं तुम्हाला हे कसं मिळालं, ते मला म्हणाले की मी एका गोष्टीचा हिशोब देऊ शकतो. सगळं काही आम्हाला कॉम्पिटिटिव्ह बिडिंग मधूनच मिळालं आहे आणि कोणी फेवर नाही रजतजी, केलं. तरी पण तुम्ही- त्यांना कळत नाही की राहुलजींना नक्की काय नाही, प्रॉब्लेम नाही, आहे. असं नाहीये. मला असं वाटतं की काही अशा घटना घडल्या होत्या ज्याचं स्पष्टीकरण होऊ शकलं नाही. आणि बघा, सर्वांना माहिती आहे जी बिडिंग प्रोसेस आहे तिला कधी कधी मॅनेज केलं जाऊ शकतं, तर त्यामध्ये संशयाला म्हणजे जागा जिथे निर्माण काँग्रेसचं होते. सरकार आहे तिथे मॅनेज होत नाही, BJPचं सरकार असेल तिथे मॅनेज होतं. नाही, हे तर आपण बोलतो राष्ट्रीय पातळीवर. हे डबल स्टँडर्ड तर होत नाही ना. हे बघा, नाही. तुम्ही 9 वर्षांपासून सातत्याने म्हणजे अंबानी अडाणींना शिव्या द्याल आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्ट सुद्धा द्याल. जर कुठल्या इंडस्ट्रियल ग्रुपने पारदर्शकतेने काही काम केलं असेल, कोणत्याही राज्य असो, करायला हवं. आणि पारदर्शकतेपणे नसेल करायचं, भले काँग्रेस सरकार असेल, त्याचा पण तपास व्हायला हवं. माझं एवढंच म्हणणं आहे, मापदंड बरोबर असायला हवं. जर कुठं लोकांना अशी आशंका आहे की इथं गडबडी झाली आहे किंवा कोर्टात केस सुरू आहे किंवा वोट असे येतात की जिथे आम्हाला वाटतं यामध्ये काही चूक झाली आहे, तर ते बरोबर नाहीये. अवघड होतंय तुम्हाला डिफेंड करणं. अजिबात नाही. कशाला? हे बघा, जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो तर दररोज आरोप लागायचे, क्रोनी कॅपिटलिझम, हे होतंय, ते होतंय. आज 10 वर्ष झाली BJP सरकारला, काही प्रूफ नाही केलं. 2G स्कॅम, CAG स्कॅम, माहिती नाही काय काय स्कॅम आजपर्यंत समोर काय आलेलं नाही. आम्ही म्हणतो, जर तुम्ही एवढं बोलायचे, जर तुमच्या राज्यात कोणी प्रश्न विचारताय तर कृपा करून उत्तर द्या. मी तरी कोणाला दोषी नाही ठरू शकत. अरे, जसं तुम्ही आहात, मी तर फक्त प्रश्न विचारू शकतो. विपक्षात राहून विपक्षाने प्रश्नही विचारू नये. आता तुम्ही प्रश्न विचारला तर 150 सांसदांना तुम्ही बाहेर हाकला होता. प्रश्न विचारला तर म्हणायचे देशद्रोही आहात. प्रश्न विचारला तर तुम्ही असं केलं तसं केलं. जर एखादा प्रश्न येतो तर पार्लमेंटमध्ये कारण तुम्ही, मला यावर वाद नाही घालायचा आहे, पण जर सेबीला कोणीतरी इन्व्हेस्टिगेट करताय किंवा कोणी कोर्टात काही टाकलं, मग सरकारने आपलं खरं खरं उत्तर द्यायला हवं. मुद्दा संपून जाईल. पण त्याला लटकवणं, हे करणं, ते करणं, यामुळे वाद निर्माण होतो. जनतेकडून प्रश्न घेऊया. कमलजींनी बजरंगबलीची मूर्ती बनवली, सिद्धरामय्यांनी राम मंदिर बनवलं आणि केजरीवालजी हनुमान चालिसाचं पठण करवतायत. काय
राहुल गांधींना रामाच्या नावावरून काही प्रॉब्लेम आहे? ही एक धारणा बनवण्याचा प्रयत्न केला जातो की कोणाला कोणाची अडचण आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची आस्था, त्याचा धर्म, तो कोणाला पूजतो, त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. काही लोक याचं भांडवल करतात, कोणी नाही करत. पण मला नाही वाटत की अशा प्रकारचे आरोप कोणी लावत असेल राहुलजींवर, ते बरोबर नाही आहे. लोकांना अडचण होते जेव्हा तुमच्या सहयोगी आहेत जसे DMK, त्यांचे नेता आहेत स्टॅलिन, त्यांचे पुत्र उदयनिधी, ते म्हणतात सनातन धर्म डेंग्यू आणि मलेरिया सारखे आहेत. जसं या रोगांना संपवलं पाहिजे तसंच या सनातन धर्माला संपवलं पाहिजे. खूप चुकीचं बोलतात ते. मी बघितलं त्यांचं स्टेटमेंट. कारण मुद्दा स्टॅलिनच्या मुलाचा नाही आहे, स्टॅलिनच्या मुलाचा नाही आहे. मुद्दा फक्त सनातन धर्माचा नाही आहे. कोणताही माणूस असेल, कोणाबद्दल, कोणाच्या आस्थेबद्दल, कोणाच्या धर्माबद्दल जर चुकीचं बोलतो तर त्याला मी खूप चुकीचं मानतो, त्याला अस्वीकार्य मानतो. आणि हे कोणीही म्हणू शकतं. जो बोलेल त्याला मी चुकीचं समजेल. मग आमचा सहयोगी असेल, विरोधी असेल. उलट मी तर मानतो जे लोक राजकारणामध्ये आहेत, संविधानाच्या पदावर शपथ घेऊन त्या पदावर बसले आहेत, त्यांनी तर आणखी काळजीपूर्वक असावं. तुम्ही जर मंत्री आहात स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि तेव्हा तुम्ही असं सगळं बोलतात तर खूप चुकीचं बोलत आहात. आणि जबाबदार लोकांनी अशा प्रकारे वक्तव्य नाही केले पाहिजे. मी या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही आहे. त्यांचे आणखी एक MP आहेत सुनील सेंथिल, पार्लमेंटमध्ये होते. त्यांनी राजस्थानला, मध्य प्रदेशला, उत्तर प्रदेशला म्हटलं आहे की गोमूत्र स्टेट्स आहेत. आता पुन्हा मी म्हणतोय, माहित नाही कोणते सांसद आहेत, पण जर अशा गोष्टी सुनील कोणी करत सेंथिल असेल, त्यांचं नाव आहे, DMKचे पार्लमेंट मेंबर नाही, आहे. जर ते असं बोलत असतील तर ते स्वतःचाच अपमान करून घेतात. तो अपमान, कारण ना त्यांना समज आहे, ना त्यांना शिष्टाचारांचं पहिलं ज्ञान आहे. कोणाबद्दल जर आपण सगळे एकाच देशात राहतो, वेगवेगळ्या राज्यांवर टिप्पणी करणे, कोणत्या जाती धर्माला अपमानित करणे, हे शोभा नाही देत. तरीही कधीही काँग्रेस पार्टीकडून अधिकार म्हणून मी पुन्हा विचारलं तर तुम्ही म्हणताय पण कधीही अशा गोष्टींना निंदा करणं, कंडेम करणं हे का नाही नाही केलं केलं? गेलं. आधी विचारलं असतं तर मी तेव्हाच केलं असतं. ज्या तमिळनाडूच्या नेत्याचं नाव सांगत होते त्यांनी म्हटलं असेल त्यांची वेगळी राजकारण असेल, पण छोटे मोठे लक्ष मिळवण्यासाठी आपण कोणाला अपमानित करायचं, काही बोलायचं, लोकांच्या भावनांना दुखवायचं, अशा यशाचा काय फायदा? आणि यश प्राप्त करायचं आहे तर आपल्या कामाने करा. उलट मी तर म्हणतो, जे कोणाची मोठकी करून तुम्ही यश मिळत असाल ते कोणाला नीच दाखवून नाही करू शकत. तुम्ही मान सन्मान द्या, तुम्ही तुमच्या रेषा विस्तारा, तुमचं मन मोठं ठेवा आणि स्वतःची कधी कधी चुका होतात तर त्या स्वीकारला पाहिजे. रजतजी, मी तर म्हणतो खूप मोठ्या मनाचा माणूस असतो जो आपल्या चुका मान्य करू शकतो. आणि राजकारणामध्ये आम्ही कधी कधी चुका करत असतो. एवढं काळीज असावं की हो, मी चूक केली आहे. आजकाल तर कोणी मान्य करायलाच तयार नाही आहे की आम्ही तर सर्व गुण संपन्न आहोत, आम्ही कधी चुका करूच नाही शकत, चुकीचं बोलूच नाही शकत. असं नाही होत. हे चांगलं म्हणालात तुम्ही. सर, वातावरण खूप सिरियस झालेलं आहे तर थोडं लाईट करूया आपण. आजकाल आम्ही ऐकले की तुम्ही सिंगल आहात, तर यावर काय म्हणणं आहे तुमचं? खरं तर हे आता खूप मुलींना विचारायचं असेल तुम्हाला. पण बरोबर ऐकलंय तुम्ही.